नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी केमिस्ट्री या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कालच्या लेक्चरला आपण स्टडी केलं होतं अल्कोहोल, फेनॉल या दोघांचं क्लासिफिकेशन. आज आपण स्टडी करणार आहे बेन्झायलिक अल्कोहोल. व्हॉट इज अ बेन्झायलिक अल्कोहोल? बरोबर, बेन्झायलिक अल्कोहोल कशाला म्हणतो आपण? द अल्कोहोल in which the OH group is attached to the sp3 hybridized carbon next to the aromatic ring known as a benzylic alcohol. For example, when this benzene is attached to CH2 single bond OH, this is known as a benzylic alcohol. बेन्झायलिक अल्कोहोल कशाला म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये एखादा OH दॅट इज अ फंक्शनल ग्रुप जो आहे दॅट इज हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड टू द sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन नेक्स्ट टू द अरोमॅटिक रिंग. म्हणजे ज्यावेळी OH ग्रुप हा अशा एखाद्या sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन अटॅच असतो की तो डायरेक्ट अरोमॅटिक रिंगला अटॅच असतो, त्याला म्हणतात बेन्झायलिक अल्कोहोल. बरोबर, हे एक एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये हे उदाहरण आहे प्रायमरी अल्कोहोलचं. इट इज अ फर्स्ट डिग्री अल्कोहोल. इफ यू टेक द सेकंड एक्झाम्पल, that is a benzene. When this benzene is attached to CH single bond OH single bond C, म्हणजे ह्या कार्बनला कदाचित त्या ठिकाणी दुसरे कार्बन अटॅच असू शकतात. म्हणजे हा जो कार्बन आहे ज्याला OH ग्रुप अटॅच आहे दॅट इज सेकंडरी कार्बन आणि विच इज अ sp3 हायब्रिडाइज्ड. सो इट इज ऑल्सो बेन्झायलिक अल्कोहोल, but it is a secondary अल्कोहोल. याला आपण सेकंडरी अल्कोहोल म्हणतोय. नेक्स्ट एक्झाम्पल आहे टर्शरी बेन्झायलिक अल्कोहोलचं. त्याच्यामध्ये आपण हे जे बेन्झीन रिंग आहे ते C सिंगल बॉन्ड C, इकडे युनिव्हॅलन्सी आहेत, सिंगल बॉन्ड C या ठिकाणी युनिव्हॅलन्सी देऊ, सिंगल बॉन्ड OH. म्हणजे हा सुद्धा जो कार्बन आहे दॅट इज sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. म्हणजे हा जो कार्बन आहे ज्याला OH ग्रुप अटॅच आहे तो टर्शरी कार्बनला अटॅच आहे. त्यामुळे हा टर्शरी बेन्झायलिक अल्कोहोल असणार आहे. दॅट इज अ थर्ड डिग्री. अशा पद्धतीनं हे बेन्झायलिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन आहे, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. तिघामध्ये OH ग्रुप जो आहे हा OH ग्रुप हा अटॅच झालेला आहे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला. प्रत्येक ठिकाणी sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच झालेला आहे. त्याच्यामध्ये हा OH ग्रुप हा प्रायमरी कार्बनला आहे, हा OH सेकंडरी कार्बन आणि हा OH टर्शरी कार्बनला आहे. त्यामुळे त्याला प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी बेन्झायलिक अल्कोहोल म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचं एक टाईप आहे, नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे कंपाऊंड्स containing CsP2 सिंगल बॉन्ड OH बॉन्ड. म्हणजे असे अल्कोहोल की ज्याच्यामध्ये OH ग्रुप हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असणार आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल एकत्र द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड OH. म्हणजे हा जो OH ग्रुप आहे हायड्रॉक्सिल ग्रुप attached to the carbon double bond that is known as vinylic alcohol. त्याला म्हटलं जातं विनायलिक अल्कोहोल. म्हणजे लक्षात घ्या, कधीही OH ग्रुप हायड्रॉक्सिल ग्रुप ज्यावेळी कार्बन डबल बॉन्डला अटॅच असतो, फॉर एक्झाम्पल आपण जर बॉन्ड लाईन फॉर्म्युला दाखवला, हां, आता हे एक स्ट्रक्चर आहे की हा CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड OH. ह्याच्यामध्ये सुद्धा हा जो OH ग्रुप आहे हा कार्बन डबल बॉन्डला अटॅच आहे. दॅट इज नोन ॲज अ विनायलिक अल्कोहोल. बरोबर, म्हणजे विनाईल हा जो ग्रुप आहे तो कोणता आहे तर कोणताही एखादा फंक्शनल ग्रुप ज्यावेळी कार्बन डबल बॉन्डला अटॅच असतो त्याला विनायलिक म्हटलं जातं. मग तसंच दुसरे एक उदाहरण आपण लिहू शकतो इथं, फॉर एक्झाम्पल CH2
डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड Cl लिहिलं तर हे झालं विनाइल क्लोराईड किंवा विनायलिक क्लोराईड. म्हणजे फक्त इथं फंक्शनल ग्रुप डिफरंट असणार आहे. दॅट फंक्शनल ग्रुप अटॅच्ड टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड दॅट इज नोन ॲज अ विनायलिक ग्रुप और विनाइल क्लोराईड. तसंच हे विनाइल अल्कोहोल आहे, हे सुद्धा विनाइल अल्कोहोल आहे. अशा पद्धतीनं आपण बेन्झाइलिक आणि विनायलिक अल्कोहोल कशाला म्हटलं जातं ते आज आपण बघितलं की त्याच्यामध्ये हा OH ग्रुप हा डायरेक्ट कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच असतो, त्याला म्हणतात विनायलिक. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा जो कंपाऊंड आहे आपला दॅट इज इथर. बघूया इथर काय आहे. व्हॉट इज द इथर. इथर कशाला म्हटलं जातं. इथर त्याचं रिप्रेझेंटेशन आहे RO R' किंवा R म्हणून आपण, की म्हणजे ज्याच्यामध्ये एक ऑक्सिजन आहे आणि त्या ऑक्सिजनला दोन्ही साईडला अल्काइल ग्रुप अटॅच असतात. सो इट मे बी सेम अल्काइल ग्रुप और इट मे बी अ डिफरंट अल्काइल ग्रुप. वेगवेगळे अल्काइल ग्रुप सुद्धा असू शकतात. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 आणि दुसरे एक उदाहरण देऊ आपण CH3 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड C2H5. म्हणजे आता ह्याच्यामध्ये हा जो ऑक्सिजन आहे विच इज अटॅच्ड टू टू आयडेंटिकल अल्काइल और इट मे बी अराइल ग्रुप. या ठिकाणी अराइल ग्रुप सुद्धा असू शकतं, बेन्झीन रिंग सुद्धा असू शकते या ठिकाणी. तर दोन मिथाइल ग्रुप किंवा दोन सेम अल्काइल ग्रुप एकाच ऑक्सिजनला अटॅच असतील तर त्याला आपण म्हणूया सिंपल किंवा सिमेट्रिकल इथर. आणि दुसरं जे उदाहरण बघितलं आपण हे दॅट इज इथाइल मिथाइल इथर म्हणतो आपण त्याला. म्हणजे ऑक्सिजनला दोन वेगवेगळे अल्काइल ग्रुप अटॅच आहे, एक आहे इथाइल एक आहे मिथाइल. दॅट्स वाय इट इज अ मिक्स्ड और ऑल्सो नोन ॲज अ अनसिमेट्रिकल इथर. त्याला आपण अनसिमेट्रिकल इथर म्हणणार आहे. नेक्स्ट आता ह्याच्यामध्ये अजून काही उदाहरण बघूया. फॉर एक्झाम्पल सपोज दिस बेन्झीन रिंग अटॅच्ड टू OCH3. म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा एक इथं हे फिनाइल आहे दॅट इज अ फिनाइल रिंग आणि हा मिथाइल आहे. म्हणजे दोन्हीही वेगवेगळे ग्रुप आहेत. सो इट इज अ अनसिमेट्रिकल. म्हणजे आपण याचं क्लासिफिकेशन करू शकतो हे अनसिमेट्रिकल किंवा मिक्स्ड इथरचं उदाहरण आहे. दॅट इज नोन ॲज काय म्हणतो आपण ह्याला. येस ॲनिसोल टोलिन ॲनिलिन. आपल्याला डिफरन्स माहीत पाहिजे. काय म्हणतो आपण ह्याला. येस ॲनिसोल. दिस इज अ ॲनिसोल. हे ॲनिसोल आहे. फिनाइल कशाला म्हटलं जातं लक्षात घ्या. बेन्झीन आहे आणि बेन्झीनमध्ये एक व्हॅलेन्सी आहे तर एक युनिव्हॅलेन्सी आहे. म्हणजे ॲक्च्युली ह्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H5 आणि युनिव्हॅलेन्सी आहे. दॅट इज नोन ॲज अ फिनाइल. याला आपण म्हणतोय फिनाइल ग्रुप. हा फिनाइल ग्रुप आहे. बरोबर. म्हणजे एका साईडला इथं फिनाइल आहे आणि एका साईडला मिथाइल ग्रुप अटॅच आहे एकाच ऑक्सिजनला. दॅट्स वाय इट इज अ अनसिमेट्रिकल इथर नोन ॲज अ ॲनिसोल. आणि दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की फिनाइल ग्रुप कशाला म्हटलं जातं. बेन्झीन आहे आणि इथं एक युनिव्हॅलेन्सी आहे. म्हणजे ह्या युनिव्हॅलेन्सीला इथं कोणताही एखादा फंक्शनल ग्रुप अटॅच असू शकतो. दॅट मॉलिक्युलर फॉर्म्युला होईल त्याचा C6H5 आणि युनिव्हॅलेन्सी दॅट इज अ नोन ॲज अ फिनाइल. बरोबर. आता पुस्तकामध्ये काही उदाहरण दिलेले आहेत, इंडेक्सचे क्वेश्चन आहेत ते आपण आता डायरेक्ट सॉल्व्ह करूया. या ठिकाणी क्लासिफाय द फॉलोइंग ॲज अ प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स. तर बघूया ह्याच्यामध्ये हा कोणत्या टाईपचा अल्कोहोल असणार आहे. हा OH हायड्रोक्सिल ग्रुप डायरेक्ट अशा कार्बनला अटॅच आहे की जो अटॅच आहे फक्त एकाच कार्बनला. सो इट इज अ प्रायमरी अल्कोहोल. बरोबर. त्याच्यानंतर हा सुद्धा प्रायमरी अल्कोहोल असणार आहे कारण हा OH प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. थर्ड एक्झाम्पल दॅट इज ऑल्सो प्रायमरी अल्कोहोल. दिस वन. आता हा जो OH ग्रुप आहे फंक्शनल ग्रुप OH ग्रुप हायड्रोक्सिल ग्रुप अटॅच्ड टू सेकंडरी कार्बन. हा सेकंडरी कार्बन का आहे कारण हा कार्बन इतर दोन कार्बनला अटॅच आहे. हा एक कार्बन असणार आहे हा आणि हा एक कार्बन. ह्या दोघं कार्बनला अटॅच आहे. सो इट इज अ सेकंडरी कार्बन आणि त्याला OH ग्रुप अटॅच आहे. दॅट्स वाय इट इज अ सेकंडरी अल्कोहोल.
फिफ्थ एक्झाम्पल आहे दॅट इज ऑल्सो सेकंडरी अल्कोहोल and this example is of a tertiary alcohol because in this structure OH group is attached to tertiary carbon, म्हणून त्याला आपण टर्शियरी अल्कोहोल म्हणणार आहे. आयडेंटिफाय अलायलिक अल्कोहोल्स इन द अबोव एक्झाम्पल्स. अलायलिक अल्कोहोल्स यातले कोणते आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. अलायलिक अल्कोहोल मी मगाशी सांगितलं की अलायलिक अल्कोहोल कशाला म्हणतात. कालच्या लेक्चरला आपलं झालेलं आहे अलायलिक अल्कोहोल कशाला म्हटलं जातं. ज्यावेळी एखादा हायड्रोक्सिल ग्रुप हा अशा कार्बन अटॅच असतो म्हणजे sp3 कार्बन अटॅच असतो की जसं फॉर एक्झाम्पल सेकंड स्ट्रक्चरमध्ये आहे OH ग्रुप इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन विच इज अटॅच टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड दॅट इज अलायलिक. ह्याला आपण अलायलिक म्हणतोय कारण हा जो कार्बन आहे दिस कार्बन इज अ sp3 हायब्रिडाइज्ड आणि त्याला हा OH ग्रुप अटॅच आहे अँड दिस कार्बन इज अटॅच टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड दॅट इज अ अलायलिक अल्कोहोल. सिमिलरली ह्याच्यामध्ये सुद्धा हा OH ग्रुप आहे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन अटॅच आहे आणि तो कार्बन पुढे इथं कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच आहे. तसंच ह्या ठिकाणी सुद्धा हा OH ग्रुप सुद्धा काय झालेला आहे अशा कार्बनला अटॅच आहे sp3 हायब्रिडाइज्ड की तो नेक्स्ट कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच आहे. म्हणजे ह्याचा अर्थ हे सेकंड नंबर, फोर्थ नंबर आणि सिक्स्थ नंबर काय आहेत अलायलिक अल्कोहोल आहेत. बरोबर. अशा पद्धतीनं हे इनटेक्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आता पुढचा महत्त्वाचा पॉईंट आपण स्टडी करणार आहे दॅट इज नॉमेनक्लेचर. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करणार आहे नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल. फक्त अल्कोहोलचं आपण नॉमेनक्लेचर बघूया ह्या लेक्चरमध्ये. नॉमेनक्लेचर ऑफ